नमस्कार. व्यंकटवर हमला झालेला असतो, त्यामुळे व्यंकट आता टेन्शन झालेला असतो की माझ्यावर हमला कोणी केला. कोणाला कळलं की माझ्यावर हमला केला पाहिजे, मी एवढी दक्षता घेऊन सुद्धा माझ्यावर हमला केला जातो, असा व्यंकट विचार करत असतो. आणि व्यंकट रागिणीला फोन करतो. इकडे रागिणी, अभिजित आणि पौर्णिमा एकत्र असतात. त्यावेळी रागिणीला व्यंकटचा फोन येतो आणि व्यंकट म्हणतो, अहो मॅडम, तुम्ही माझ्यावर हमला केलात का? त्यावर रागिणी म्हणते, अरे असं काय म्हणतोस व्यंकट, तू आमचा टीम मेंबर आहेस, तुझ्यावर मी हमला का करेन? त्यावर व्यंकट म्हणतो, नाही मग माझा पत्ता कुणाला आणि कसा काय सापडला? त्यावर रागिणी म्हणते, तुझा पत्ता आणि तुझ्यावर हमला झाला? रागिणी असं काही दाखवत असते की तिला काहीच माहिती नसतं. रागिणीनंच व्यंकटला मारण्यासाठी माणसं पाठवले असतात, पण व्यंकट त्यांच्या हातून वाचलेला असतो. त्यानंतर रागिणी म्हणते, अरे बाळा व्यंकट, तुला माहिती आहे ना, तुझ्यावर हमला करण्यासाठी आकाश टपून बसला आहे आणि आकाशच तुझ्या वस्तीत येऊन तुझी चौकशी करत होता, त्यानेच तुझ्यावर हमला केला. ते ऐकल्यावर व्यंकटला थोडा धीर येतो. व्यंकट म्हणतो, आकाशने केला का माझ्यावर हमला? आणि रागिणीने आता छान पैकी आपला डाव आकाशवर पटवलेला आहे आणि आकाशनेच तुझ्यावर हमला केला आहे असं व्यंकटच्या डोक्यात भरवलेलं आहे. त्यामुळे व्यंकट विचार करू लागतो, आकाशने माझ्यावर हमला केला. त्यानंतर रागिणी म्हणते, अरे बाळा, तू आमचा टीम मेंबर आहेस, तुला का मी मारेन? अरे तुला मारून माझं नुकसानच आहे आणि तुला मारून मी माझं नुकसान करा करून घेईन, असं रागिणी व्यंकटला सांगत असते. रागिणी व्यंकटला विचारत असते, तू आता आहेस कुठे? तू आता जिथे आहेस तिथनं बाहेर पडू नकोस, तो आकाश कधीही तुझ्यावर हमला करू शकतो आणि तुला मारू शकतो. व्यंकट रागिणीला सांगू लागतो, मी अशाच्या ठिकाणी आहे. रागिणी फोनवर बोलत असताना अभिजित सगळं ऐकत असतो. अभिजित सुद्धा मनातल्या मनात म्हणत असतो, बरं झालं बाबा व्यंकट, तू आमच्यावर विश्वास ठेवला म्हणून, नाहीतर गोंधळ झाला असता सगळा. त्यानंतर रागिणी अभिजितला इशारा करते आणि सांगते, जा आणि त्या व्यंकटला मार, असा इशाराद्वारे सांगते. सगळं फोन ठेवून दिल्यानंतर रागिणी अभिजितला म्हणते, अभिजित, तुला आता कळलं का काय करायचं आहे? त्यानंतर रागिणी स्पष्ट सांगते, आत्ता जा आणि हे 2 साक्षी पुरावे उरलेत, त्यातला पहिला साक्षी पुरावा व्यंकट आहे, त्याला तू मारून टाक. आणि आता अभिजित व्यंकटला मारण्यासाठी निघालेला आहे. रागिणीचा डाव रागिणीवर पलटेल की व्यंकट मारला जाईल ते पाहणे कमालीचे ठरणार आहे. असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.